श्री ज्ञानेश्वरी मासिक पारायण विधी दिवस 6वा अध्याय 6वा ओळी क्रमांक 171 पासून अध्याय 6वा ओळी क्रमांक 470 पर्यंत. ओम द्राम श्री ज्ञानेशदत्त गुरुभ्यो नमो नमः. ओम नमो भगवते श्री सद्गुरुनाथाय नमो नमः. जे येणे माने वरवंट आणि तैसेचे अति चौकट ते जेथ अधिष्ठान प्रकट डोळा दिसे आणि काही एक पहावे जे साधकी वसते होवावे आणि जनाचेनी पाय रवे रुळेचीना जेथ अमृताचे निपाडे मुळाही सकट गोडे जोडती दाटे झाडे सदा फळती पावला पावला उदके वर्षा काळा विन अति चोखे निर्झरे का विशेखे सुलभे जेथे हा आतपही अळुमाळ जाणजे तरी शीतळ पवन अति निश्चळ मंद झुळके बहुत करुणी निशब्द दाट नदिगे श्वापद शुक हन षटपद तेवते नाही पाणी लगे हंसे दोन्ही चारी सारसे कवने एके वेळे बैसे कोकिळही हो का निरंतर नाही तरी आली गेली काही होतो का मयुरेही आम्ही नान म्हणू परी आवश्यक पांडवा ऐसा ठाव जोडावा तेथ निगुड मठ होवावा का शिवालय तोही माझी आवडेते जे मानले होय चित्ते बहुत करुणे एकांते बैसीजे गा म्हणून तैसे ते जाणावे मन राहते पहावे राहेल ते तर रचावे आसन ऐसे वरी चौखट मृग सेवडी माझी धृतवस्त्रांची घडी तळवटी अमोडी कुशांकुर स कोमळ सरिसेस सुबद्ध राती आपैसे एक पाडे तैसे ओझा घाली पारी सावयाची उंच होईल तरी अंग हन डोलेल नीच तरी पावेल भूमिदोष म्हणून तैसे न करावे समभाव धरावे हे बहु असो होवावे आसन ऐसे मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरुस्मरण अनुभवीचे जेत स्मर्तेने आदरे सभ्य सात्विके भरे जव काठिन्य विरे अहंभावाचे विषयांचा विसर पडे इंद्रियाची कसवस मोडे मनाची घडी घडे हृदया माझी ऐसे ऐक्य हे सहजे पावे तव राहीचे मग तेनेची बोधे पैसीचे आसनावरी आता अंगा ते अंग धरी पवना ते पवन धरी ऐसी अनुभवाची उजरी होची लागे प्रवृत्ती मागवती मोहरे समाती ऐलाडी उतरे आगवे अभ्यासू सरे बैसत केव मुद्रेची प्रौढी ऐशी तेची सांगिजेल आता परियसी तरी उरू या जगनासी जडो निघाली चरण तळे देवडी आधार द्रुमाच्या बुडी सुघटिते गाडी संचरी पा सव्यतो तळी ठेविजे तेने शिवनी मध्य पीडजे वरी वैसोतो सहजे वामचरण गुद मेंढरा आतोती चारी अंगुळे निगुती तेथ सार्थ गुड मेंद्रा आतोती चारी अंगुळे निगुती तेथ सार्ध प्रांती सांडोनिया माझी अंगुळ एक निगे तेथ टाचे चेनी उत्तर भागे नेटे जीवरी अंगे पेललेनी उचलले का नेनिजे तैसे पृष्ठांत उचलिजे गुलफत्वय धरिजे तेनेची माने मग शरीर संचू पार्था अशेषही सर्वथा पार्ष्णीचा माता स्वयंभ होय अर्जुना हे दान मूळबंधाचे लक्षण वज्रासन गौण नामयासी ऐसी आधारी मुद्रा पडे आणि आधीचा मार्ग मोडे तेथ अपान आतुलेकडे ओटो लागे तो कर संपुट आपैसे वामचरणी बैसे बाहुमुळी दिसे थोरी वाली माझी उभारले दंडे शिरकमळ होय गाडे नेत्रद्वारीची कवाडे लागू पाहती वरचिले पाती ढळती तळीची तळी पुंजाळती तेथ अर्धोन्मिलित स्थिती उपजे तयार तिठी राहोनी आतलेकडे बाहेर पाऊल घाली कोडे ते ठाई ठाव पडे नासाग्रपीठी ऐसे आतच्या आतची रसे बाहेरी मागुती नवचे म्हणून राहणे आधी दिटीची तेथेची होय आता दिशांची भेट घ्यावी का रूपाची वाट पाहावी हे चाडसरे आगवी आपसया मग कंठनाळ आटे हनुवटी हडवती दाटे ते गाडी होऊन नेटे वक्षस्थळी माझी घंटिका लोपे वरी बंद जो आरोपे तो जाळंदर म्हणिवे पांडुकुमरा नाभीवरी पोखे उदर हे थोके अंतरी फाके हृदयकोश स्वाधिष्ठानावरी
स्वादिष्ठाना वरिचिले काठी नाभिस्थाना तळवटी बंद पडे किरटी ओढियाना तो ऐसा शरीरा बाहेरलीकडे अभ्यासाची पाखर पडे तो आठ त्राय मोडे मनोधर्माची कल्पना निमे प्रवृत्ती शमे आंगे मनविरमे सावियाची शुदा काय झाली निद्रा केवती केली हे आठवण ही हरपली न दिसे वेगा जो मूळ बंदे कोंडला अपान मागोता मुरडला तो सवेची वरी साकडला धरी फुगो शोभलेपणे माझे उवायला ठाई गाजे आणि मणिपुरीसी झुंजे राहोनिया मग थांवलीये वाहुटळी सैंग घेऊन घर डहुळी बाळपणीची कोहिटुळी बाहेर घाली भीतरी वळीन धरे कोठ्या माझी संचरे कफपित्तांचे थारे उरोने दी धातूचे समुद्र उलंडी मेधाचे पर्वत कोडी आतली मज्जा काढी अस्थिगत नाडी ते सोडवी गात्रांते विघडवी साधका ते भेडसावी परी विहावेना व्याधीन ते दावी सवेची हारवी आप पृथ्वी कालवी एकवाट तव एरीकडे धनुधरा आसनाचा उभारा शक्ती करी उजगरा कुंडलिनी ते नागिनीची पिले कुंकुमे नहाले वळण घेऊन आले सेजे तैसे तैसी ते कुंडलिनी मोटकी औट वळणी अधोमुख सर्पिनी निदेली असे विद्युल्लतेची विडी वंडी ज्वाळांची घडी पंधरयाची चौखडी गोटी वजैसी तैसी सुबंध आटली फुटी होती दाटली ते वज्रासने चिमुटली सावध होय तेथ नक्षत्र जैसे उलंडले की सूर्याचे आसन मोडले तेजाचे बीज उरडले अंकुरेशी तैसी वेडी आणते सोडिती कौतिके अंग मोडिती कंदावरी शक्ती उठली दिसे सहजे भोवता दिवसांची फूक वरी चेवविली ते होय मिश मग आवेशे पसरी मुख ऊर्ध्व उजू तेथ हृदय कोशा तळवटी जो पवन भरे किरटी तया सकळे याची मिठी देव निघाली मुखीच्या ज्वाळा तळीवरी कवळी मुखीच्या ज्वाळी तळीवरी कवळी मांसांची वडवाळी आरोगू लागे जे जे ठाय समास तेथ आहात जोडे घाऊस पाठी एक दोन घास हियाही भरी मग तळवे तळ हात शोधी ऊर्ध्वीचे खंड भेदी झाडा घे संधी प्रत्यंगाचा अधोभाग तरी न सांडी परी नाखीची हे सत्व काढी त्वचा धून जडी पांदरेशी अस्थिचे नळे निरपे शिरांचे हिर ओरपे तो बाहेरी विरुडी करपे रोमबीजांची मग सप्तधातूंच्या सागरी तहा नेली घोटभरी आणि सवेची उन्हाळा करी खडखडीत नासा फुटवणी वारा जो जातसे अंगुळे बारा तो गचिये धरुणी माघारा आत घाली तेत अध्वरवते आकुंचे ऊर्ध्व तळवते खाचे तया खेवा माझी चक्राचे पदर उरती एरवी तरी दोन्ही तेव्हा चिमुळती परी कुंडलिनी नावेक दुष्टित होती ते तया ते मने परवती तुम्हीच काय येथे ऐके पार्थिव धातू आघवी आरोगिता काही नुरवी आणि आपा ते तव ठेवी पुसोनिया ऐसी दोन्ही भूते खाये ऐसी दोन्ही भूते खाये ते वेळी संपूर्ण धाये मग सौम्य हो निराय सुषुम्ने पाशी टेट तृप्तेची संतोषे गरळ जेव मी मुखे तेने तियेचे निपियुषे प्राणजिये तो अग्नी आतुर निघे परीस बाह्य निवची लागे ते वेळे कसू बांधिती अंगे सांडिली पुडती मार्ग मोडती नाडीचे नवविध पण वायूचे जाय म्हणून शरीराचे धर्म नाही इडा पिंगळा एकवटती गाठी तिनी सुटती साही पदरे फुटती चक्रांचे हे मग शशी आणि भानो ऐसा कल्पीजे जो अनुमानो तो वातीवरी पवनू घेऊ सीता न दिसे बुद्धीची फुलिका विरे परिमळ घ्राणी उरे तोही शक्ती सवे संचरे मध्यमे माझी वरिले कडोनी ढाळे चंद्रामृताचे तळे कान वडोनी मिळे शक्तिमुखी तेने नाळके रस भरे तो सर्वांगा माझी संचरे जेथीचा तेथ मुरे प्राण पवने तातलिये मुसे मेण निगोणी जाय जैसे मग कोंदली राहे रसे ओतलेनी तैसे पिंडाचेनी आकारे ते कळाची का अवतरे वरी त्वचेचेनी पदरे पांघुरली असे जैसी आभाळाची बुंती करुणी राहे गवस्ती मग फिटलिया दीप्ती ध्रोनिये तैसा हात वरी कोरडा त्वचेचा असे पातोडा तो झडोनी जाय कोंडा जैसा होय मग काश्मीराचे स्वयंबका रत्नबीजा निघाले कोंब अवयव कांतीची भांब तैशी दिसे ना तरी संध्या रागीचे रंग काढो निवाळिले ते अंग
की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळले, कुंकुमाचे भरीव सिद्धर्थाचे ओतीव. मज पाहता सावयव शांतीच ते, ते आनंद चित्रीचे लेप, ना तरी महासुखाचे रूप. की संतोषतरूचे रूप थांबले जैसे, तो कनकचंपकाचा कळा की अमृताचा पुतळा. नाना सासिंदला मळा कवळिकेचा, हो काजे शारदियेचे निबोले चंद्रबिंब पाळलेले. का तेजची मूर्त बैसले आसनावरी, तैसे शरीर होये जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये. मग देहाकृती बिहे कृतांतगा, वार्धक्यतरी बहुडे तारुण्याची गाठी विगडे. वार्धक्यतरी बहुडे तारुण्याची गाठी विगडे. लोपली उघडे बाळदशा, वैसा तरी एतुलेवरी एरवी बाळाचा बळार्थ करी. धैर्याची थोरी निरुपम, कनकद्रुमाच्या पालवी रत्नकळिका नित्य नवी. नखे तैसी बरवी नवी निगती, दात ही आन होती परी अपाडे सानजती. जैसी दुबाही बैसे पाती हिरे यांची, मणिकुलियांची या कनिया सावियाची अनुप्रमानिया. तैसी या सर्वांगी उदवती आनिया रोमांचिया. करचरणतळ जैसे का रातोत्पळे, पाखाळी व होती डोळे काय सांगू. निडाराचे निकोंदाटे मोतीये नावर्ती संपुटे. मग शिवणी जैसी उतटे शुक्तिपल्लवांची, तैसी पातियांची ये कवळीये न समाये. तिठी जाकळोनी निगोपाहे, आदिलीची परी होय गगना कवळी ती. ऐके देह होय सोनियाचे परी लागव घे वायूचे, जे आपानी पृथ्वीचे अंश नाही. मग समुद्रा पैली कडील देखे स्वर्गीचा आलोच ऐके. मनोगत ओळखे मुंगियेचे, पवनाचा वारिका वळगे चाले तरी उदकी पाऊन लागे. येणे येणे प्रसंगी येती बहुता प्रसिद्धी, पवनाचा वारिका वळगे चाले तरी उदकी पाऊल न लागे. येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी, ऐके प्राणाचा हाट धरुणी गगनाची पावठी तरुणी. मध्यमेचेनी दादरा होनी हृदया आली, ते कुंडलिनी जगदंबाचे चैतन्य चक्रवर्तीची शोभा. जया विश्वविचाची या कोंबा सावली केली. जे शून्यलिंगाची पिंडी, जे परमात्मया शिवाची करंडी. जे प्रणवाची उघडी जन्मभूमी, हे असो ते कुंडलिनी बाळी हृदया आत आली. तव अनाहताची बोली चावळे ते, शक्तीची या अंगा लागले. बुद्धीचे चैतन्य होते झाले, ते तेने ऐकले अळुमाळ. घोषाच्या कुंडी नारचित्रांची रूपडी, प्रणवाची या मोडी रेखिली ऐशी. हेची कल्पावे तरी जाणीजे, परिकल्पिते कैचे आणीजे. त्रिनेनो काय गाजे तिये ठाई, विसरोनी गेलो अर्जुना. जव नाश नाही पवना, तव वाचा आती गगना म्हणून घुमे. तया अनाहताचे निमेखे, आकाश दुमदुमू लागे. तव ब्रह्मस्थानीचे वेगे सहज फिटे. ऐके कमळा गर्भाकारे, जे महदाकाश दुसरे. जेथ चैतन्य आदा तोरे होऊन असजे, तया हृदयाच्या परिवरी कुंडलिनिया परमेश्वरी. तेजाची शिदोरी विनियोगिली, बुद्धीचे निशाके हात बोने निके. द्वैत तेथे न देखे तैसे केले, निज कांती हारविली. मग प्राणची केवळ जाहली, ते वेळी कैसी गमली म्हणावी पा. हो काजे पवनाची पुतळी, पांघुरली होती सोनेसळी. ते फेडून या वेगळी ठेवली तिया, ना तरी वायूची अंगे झगटली. दीपाची दृष्टी निमडली, का लखलखो निहारपली वीज गगनी. तैसी हृदय कमळ भेरी, दिसे जैसी सोनियाची सरी. ना तरी प्रकाश जळाची भरी वाहत आली. मग ते हृदय कमळ हृदयभूमी पोकळे, जिराली का एके वेळे. तैसे शुक्तीचे रूप मावळे शक्तीची. मग ते हृदयभूमी पोकळे, जिराली का एके वेळे. तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीची माझी. तेव्हा तरी शक्तीची म्हणजे एरवी तो प्राण केवळ जाणजे. आता नादबिंदूने निजे कळा ज्योती, मनाचा हनमारका पवनाचा आधार. ध्यानाचा आदर नाही परी, हे कल्पना घे सांडी. ते नाही ये परवडी, हे महाभूतांची पुढी आटणी देखा. पिंडे पिंडाचा ग्रास, तो हा नाथसंकेतीचा दंश. परी दावूनी गेला उद्देश श्री महाविष्णू. तया ध्वनिताचे केणे सोडूनी, यथार्थाची घडी झाडूनी. उपलवली म्या जाणूनी ग्राहिक शोते. ऐक्य शक्तीचे तेज जेव्हा लोपे, तेथ देहाचे रूप हारपे. मग तो डोळ्या माझी लपे जगाची या. एरवी आदिलाची ऐसे सावयव तरी दिसे, परी वायूचे जैसे वळिले होय.
ना तरी कर्दळीचा गाभा बुंती सांडवणी उभा, का अवयवची नभा उदयला तो, तैसे होय शरीर तैते म्हणजे खेचर, हे पद होता चमत्कार पिंडजनी, देखे साधक निगोनी जाय, मागा पाऊलांची ओळ राय, तेत ठाई ठाई होय अनिवादिक, परी तेने काय काज आपणया, अवधारी ऐसा धनंजया, लोप आती भूतत्रया, देहींच्या देही पृथ्वी ते आप विरवी, आपा ते तेज जिरवी, तेजा ते पवन हरवी हृदया माझी, पाठी आपण एकला ओळे परी शरीराचे नि अनुकारे, मग तोही निघे अंतरे गगना मिळे, ते वेळी कुंडलिनी हे भाष जाय, मग मारुत ऐसे नाम होय, परी शक्ती पण ते आहे जाऊन मिळे शिवी, मग जालंधर सांडी ककारांत फोडी, गगनाची ये पाडी पैठी होय, ते ओंकाराची ये पाठी, पाय देत उठाउठी, पश्यंतीची ये पाऊठी मागा घाली, पुढे तन्मात्रा अर्धवरी आकाशाच्या अंतरी, भरती गमे सागरी सरिता जेवी, मग ब्रह्मरंध्री स्थिरावनी, सोहम भावाच्या बाह्य पसरुणी, परमात्मलिंगा धावनी अंगा घडे, तो महाभूतांची जवनिक पिटे, मग तेही सी होय, तो महाभूतांची जवनिक पिटे, मग तोही सी होय झटे, तेथ गगनासकट आटे समरसी तिये, पै मेघाचे मुखी निवडला, समुद्र का ओखी पडला, तो मागोता जैसा आला आपण पया, तवी पिंडाचे निमिषे पदी पद प्रवेशे, ते एकत्व होय तैसे पांडुकुमरा, आता दुजे हन होते की एकची हे आयते, ऐशिये विवंचने पुरते उरेचिना, गगनी गगनलया जाये ऐसे जे काही आहे, ते अनुभव जो होय तो होऊनी ठाके, म्हणून तेथीची मातन चढेची बोलाचा हात, जेने संवादाची या गावात पैठी की जे, अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्वधरी, ते पाहे पावैखरी दूरी ठेली, भ्रुलता मागिलीकडे, तेथ मकाराचेची अंगण मांडे, सड्या प्राणा साकडे गगना येता, पाठी तेथेची तो भेसळला, तै शब्दाचा देव मावळला, मग तयाही वरी आटू भाविंदला आकाशाचा, आता महाशून्याची या डोही, जेथ गगनासीची थावो नाही, तेथ तागा लागेल काही बोलाचा या, म्हणून आखरा माझी सापडे ती कानावरी जोडे, हे तैसे नवे पुढे त्रिशुद्धी गा, जे काही दैवे अनुभविले फावे, ते आपणचे हे टाकावे होनिया, पुढती जाणणे ते नाहीच, म्हणून असो हे किती हेची, बोलाव्या ता वायाची धनोधरा, ऐसे शब्ददात मागवते सरे, ते तर संकल्पाचे आयुष्य पुरे, वाराही जेत नसिरे विचाराचा, जे उन्मनीयेचे लावण्य, जे तुर्येचे तारुण्य, अनादि जे अगण्य परमतत्व, जे विश्वाचे मूळ, जे योगद्रुमाचे फळ, जे आनंदाचे केवळ चैतन्य गा, जे आकाराचा प्रांत, जो मोक्षाचा एकांत, जेथ आदी आणि अंत विरोनी गेले, जे महाभूतांचे बीज, जे महातेजाचे तेज, एव पार्था जे निज स्वरूप माझे, ते हे चतुर्भुज कोंभेली, जयाची शोभा रूपाशी आली, देखोळी नास्तिकी नोकिली भक्तवृंदे, ते अनिर्वाच्य महासुख, पै आपणची झाले ते पुरुष, दयांचे का निष्कर्ष प्राप्ती वेरी, आम्ही साधन हे जे सांगितले, ते ती शरीराजीही केले, ते आमुचे निपाड्या आले निर्वाळले या, परब्रह्माचे निरसे, देहाकृतीचे निमुसे, मोतीव झाले जैसे दिसती अंगे, जरी हे प्रस्थिती हन अंतरी फाके, तरी विश्वची हे अवघे झाके, तो अर्जुन म्हणे निके साचची जी हे, का जे आपण आता देव, हा बोलले जो उपाव, तो प्राप्तीचा ठाव म्हणून घडे, ये अभ्यासी जे दृढ होती, ते भरवसेनी ब्रह्मत्वा येती, हे सांगावयाची रीती कळले मद, देवा गोटीची हे ऐकता, बोध उपजत तसे चित्ता, मा अनुभवय तल्लीनता नोहेल केवी, म्हणून येत काही अनारिसे नाही, परी नाव भरी चित्त देई बोला एका, आता कृष्णा तोवा सांगितला योग, तो मना तरी आला चांग, परी न शके करू पांग योग्यतेचा, सहजे अंगिक जे तुले आहे, ते तुलियाची जरी सिद्धी जाये, तरी हाची मार्ग सुखोपाय अभ्यासीन, ना तरी देव जैसे सांगतील, तैसे आपण पे जरी न ठकेल, तरी योग्यते विन होईल तेची पुसू, जीवाची ऐसी धारण, म्हणून पुसावया झाले कारण, मग म्हणे तरी आपण चित्त देईजो, हा होजी अवधारले, जे हे साधन तुम्ही निरूपले, ते आवडतयाही अभ्यासले पाहू शके, की योग्यते विन नाही, ऐसे हन आहे काही, ते तसे कृष्ण म्हणती काही धनुर्धरा,
हे कादकिर निर्वाण परी आणि काही जे काही असा साधारण तेही अधिकाराचे ओढवणे विन काय सिद्धी जाय. पै योग्यता जे म्हणिजे ते प्राप्तीची अधीन जाणिजे. का जे योग्य होऊनी कीजे ते आरंभिले फळे. तरी ऐसी येत काही सावयाची केनी नाही आणि योग्यतेची काही खाणी असे. नावे कविरक्त झाला दे धर्मी नियत तरी तोची नवे व्यवस्थित अधिकारिया. ये तुलालिये आयनी माझी एवढिये योग्य पंतु तेही जोडे. ऐसे प्रसंगे साकडे फेडले तयाचे मग मने पार्था ते हे ऐसी व्यवस्था. अनियतासी सर्वथा योग्यता नाही. जो रश्नेंद्रियाचा अंकिला का निद्रेची जीवे विकिला तो नाही येत म्हणितला अधिकारिया. अथवा आग्रहाची ये बांधोडी शुधा तुषा कोंडी आहाराते तोडी मारोनिया. निद्रेची या वाटा नवचे ऐसा दृढी वेचेनी अवतरणे नाचे. ते शरीरची नवे तयाचे मग योग कौनाचा म्हणून अतिशय विषय सेवावा. ऐसा बोध नोहावा की सर्वथा निरोधावा हेही नको. आहार करी सेविजे परी युक्तीचे निमापे मविजे. क्रिया जात आचरिजे तयाची स्थिती. मपितला बोल बोलिजे मितलिया पाऊली चालिजे. निद्र ही मान दीजे अवसरे एके. जागणे जरी झाले तरी व्हावे ते मितले. येतुलेने धातू साम्य संचले असेल सुख. ऐसे युक्तीचे निहाते जे विंद्रिया ओपिजे भाते. ते संतोषासे वाढते मनची करी. बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत आत सुख वाढे. ते सहजेची योग घडे नाभ्यासीता. जैसे भाग्याची ये भडसे उद्माचे निमिषे मग समृद्धी जात आपैसे घर रेगे. तैसा युक्तिमंत कौतुके अभ्यासाची या मोहरा ठाके. आणि आत्मसिद्धीची पिके अनुभव तयाचा. म्हणून युक्ती हे पांडवा घडे जया सदैवा. तो अपवर्गीची ये राणीवा अलंकारी जे. युक्ती योगाचे अंग पावे ऐसे प्रयाग जेत होय वरवे. तेत क्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस जयाचे. तया ते योगयुक्त तू म्हण हे प्रसंगे जाण. ते दीपाचे उपलक्षण निर्वातीची या. आता तुझे मनोगत जाणोनी काही एक आम्ही म्हणोनी. ते निकचित्त देऊनी परिसावेगा. तू प्राप्तीची चाड वहासी परी अभ्यासी दक्षिण होसी. ते सांग पा काय बिहसी द्वाडपणे. तरी पार्था हे धने सायास घेशी हो मने. वाया बागुल ये दुर्जनी इंद्रिये करती. पहाय पा आयुष्याते अढळ करी जे सरते जीवितवारी. तया औषधाते वैरी काय जीवा न मने. ऐसे हितासी जे निके ते सदाचिया इंद्रिया दुःखे. एरवी सोपे योगासारखे काही आहे. म्हणून आसनाची या गाडिका जो आम्ही अभ्यास सांगितला निका. येणे होईल तरी हो का निरोधया. एरवी तरी येणे योगे जे इंद्रिया विज्ञान लागे. तर चित्त भेटो रेगे आपण पेया. परतोनी पाठी मोरे ठाके आणि आपण या ते आपण देखे. देखत खेव ओळखे म्हणे तत्व हे मी. ते ओळखीची सरिसे सुखाची या साम्राज्य बैसे. मग आपण पा समरसे विरोनी जाय. जया परते आणिक नाही. जया ते इंद्रिये निर्णती कही. ते आपणची आपली या ठाई होनी ठाके. मग मेरू पासुरी थोरे देह दुःखाचे डोंगरे. दाटे जोपा परी भार चित्र दटे. का शस्त्रेवरी तोडलिया देह अग्नी माझी पडलिया. चित्त महासुखी पहुडलिया चेवो नये. ऐसे आपण पा रिकोनी ठाय. मग देहाची वासन पाहे आणि कची सुख होऊन जाय म्हणून विसरे. या सुखाची या गोडी मन आरतीची सेची सोडी. संसाराची तोंडी गुंतले जे. जे योगाची बरव संतोषाची राणीव. ज्ञानाची जाणीव जया लागे. ते अभ्यासलीने योग्ये सावयव देखावे लागे. देखिले तरी अंगे होईजे लगा. परी तोची योग बापा एके परी आहे सोपा. जरी पुत्र शोक संकल्पा दाखविजे. हा विषया ते निमालिया ऐके. इंद्रिये नेमाची या धारणी देखे. तरी हिये घालूनी मुखे जीवित्वासी. ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरेवारी. सुखे धृतीची या धवळारी बुद्धी नांदे. बुद्धी धैर्या होय वसवटा तरी मना ते अनुभवाची या वाटा. हळूहळू आणूनी करी प्रतिष्ठा आत्मभवनी. याही एके परी प्राप्ती आहे विचारी. हे न ठके तरी सोपारी आणिक ऐके. आता नियमची हा एकला जिवे करावा आपुला. जैसा कृतनिश्चयाची या बोला बाहेरा नोहे. जरी येतुलेनी चित्त शिरावे तरी कादा आले स्वभावे. नाही तरी घालावे मोकलूनी.
मग मोकळीले जेथ जाईल तेथून नियमूची घेऊन येईल. ऐसे स्थैर्याची होईल सवेची जया. पाठी केतुलेनी एके वेळे तया स्थैर्याचे निमिळे. आत्मस्वरूपाजवळे येईल सहजे तया ते देखोनी अंगा घडेल. तेथ अद्वैती द्वैत बुडेल आणि ऐक्यते जे उघडेल त्रैलोक्य हे. आकाशी दिसे दुसरे जे अभ्र ते अभ्र जैविरे. तै गगनची का भरे विश्व जैसे. तैसे चित्तलया जाय आणि चैतन्यची आगवे होय. ऐसी प्राप्ती सुखोपाय आहे येणे. या सोपया योग स्थिती उकल देखील लागा भोवती. संकल्पाची या संपत्ती रुसोनिया. ते सुखाचे नि सांगाते आले परब्रह्मा आतवते. तेथ लवन असे जळाते सांडून येणे. ऐसे होय तिये मिळी मग सामरस्याची या रावळी. महासुखाची दिवाळी जगेशी दिसे. ऐसे आपले पायवरी चालजे आपले पाठीवरी. हे पार्था नागवे परी आन ऐके. तरी मी तव सकळ देही असे येत विचार नाही. आणि तैसेची माझ्या ठाई सकळ असे. हे ऐसेची संचले परस्परे मिसळले. बुद्धी घेपे तुले होवा वेगा. हिरवी तरी अर्जुना जो एकवटलिया भावना. सर्वाभूती अभिन्ना माते भजे. भूताचेनी अनेकपणे अनेक नो हे अंतःकरणे. केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो. मग तो एक हा मिया बोलता दिसत सेवाया. हिरवी न बोलिजे तरी धनंजया तो मीची आहे. दीपा आणि प्रकाशा एक वंकीचा पाड जैसा. तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी. जैसा उदकाचे नि आयुष्य रस का गगनाचे नि माने अवकाश. तैसा माझे निरूपे रूपस पुरुष तो गा. जेने ऐक्याची ये जिठी सर्वत्र मातेची किरीटी. देखिला जैसा पटी तंतु एक का स्वरूपे तरी बहुते आहाती. परी तैसी सोनी बहुवेन होती. ऐसी ऐक्याचळाची स्थिती केली जेने. ना तरी वृक्षांची पाने जेतुली तेतुली रोपे नाही लाविली. ऐसी अद्वैत दिवशी पाहिली रात्री जया. तो पंचात्मकी सापडे तरी मग सांग पा कैसे निअडे. तो प्रतितेचे निपाडे मदसी तुके. माझे व्यापक मन आघवे गौसले तयाचे नि अनुभवे. तरी न म्हणता स्वभावे व्यापक झाला. आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नोहे. ऐसे बोलवरी होय ते करू ये. म्हणून असो ते विशेषे अथवा आपण पेया सारिखे. जो चराचर देखे अखंडित सुख दुःखादी वर्मे का शुभाशुभे कर्मे. दोन्ही ऐसी मनोधर्मे नेण्याची जो. हे समविषम भाव आणि काही विचित्र जे सर्व. ते मानी जैसे अवयव आपले होती. हे एकेक काय सांगावे या त्रैलोक्यची आगवे. मी ऐसे स्वभावे बोधा आले. तयाही देह एक किर आती. लौकिकी सुखदुःखी तया ते म्हणती. परी आम्हा ते ऐसी प्रतीती परब्रह्मची हा. म्हणून आपण पा विश्व देखीजे आणि आपण विश्व होईजे. ऐसे साम्यची एक उपासजे पांडवा गा. हे तू ते भोवती प्रसंगी आम्ही म्हणो याची लागी. जे साम्या पळवती जगी प्राप्ती नाही. तो अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा कीर आमचा कणवा. परी न पुरोजी स्वभाव मनाची या. हे मन कैसे एवढे ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे. हिरवी रहाटवया थोडे त्रैलोक्यया. म्हणून ऐसे कैसे घडल जे वरकट समाधी येईल. का राहा म्हणतलिया राहेल महावात. जे बुद्धी ते सळी निश्चया ते टाळी. धैर्यसी हातफळी मिळवून जाय. जे विवेका ते भुलवी संतोषाशी चाड लावी. बैसजे तरी हिंडवी दाही दिशा. जे निरोधले घे उवा ओ. जया संयमची होय सावाओ. ते म्हणून आपुला स्वभाव सांडील काही. म्हणून मन एक निश्चळ राहेल. मग आम्हाशी साम्य होईल. हे विशेषहीन घडल याची लागी. तव श्रीकृष्ण म्हणती साचची. बोलत हासी ते तैसेची. या मनाचा किरचपळची स्वभाव गा. परी वैराग्याचे नि आधारे. जरी लाविले अभ्यासाची ये मोहरे. तरी केतुलेनी एके अवसरे स्थिरावेल. का जे या मनाचे एक निके. जे देखिले गोडीची या ठाया सोके. म्हणून अनुभव सुखची कौतिके दाबीत जाईजे. एरवी विरक्ती जयासी नाही. ते अभ्यास न दिगती कही. तया नाकळ हे आम्हीही म्हणू काही. परी यमनियमांची या वाटा न वचिजे. काही वैराग्याची सेन करिजे. केवळ विषय जळी ठाकीजे बुडी देऊन. या जालिया माणसा कही युक्तीची कांबी लागली नाही. तरी निश्चळ होईल काही कैसे नि सांगे. म्हणून मनाचा निग्रह होय ऐसा उपाय जो आहे. तो आरंभी मगनो हे कैसा पाहो. तरी योग साधन जितुके
ते अवघेची काय लटके, परी आपण पया अभ्यासे न टके. हेची म्हणे अंगी योगाचे होय बळ, तरी मन केतुले चपळ. काय महदादी हे सकळ, आपू नोहे तेत अर्जुन म्हणे नीके. देव बोलती ते न चुके, सातची योग बळेसी न तुके मनोबळ. तरी तोची योग कैसा केवी जानो, आम्ही येतुले दिवस याची मातुही नेनो. म्हणून मनाते जी म्हणो अनावर, हा आता आगवे या जन्म, तुझे प्रसादे पुरुषोत्तमा. योग परिचय आम्हा झाला आजी, परी अनेक एक गोसाविया. मज संशय असे साविया, तो तू वाचूनी फेडवया समर्थ नाही. म्हणून सांगे श्री गोविंदा, कवन एक मोक्ष पक्ष. म्हणून सांगे श्री गोविंदा, कवन एक मोक्ष पदा. झोंबर होता श्रद्धा उपाय विन, इंद्रिय ग्रामोणी निघाला. आस्तेचिया वाटा लागला, आत्मसिद्धीचिया पुढीला नगरा यावया. तव आत्मसिद्धी न ठकेची, आणि मागोते न येववेची. ऐसा असतू गेला माजरची आयुष्यभानू. जैसे अकाळी आभाळ, हळूमाळ सपातळ. विपाय आले केवळ वसेना वर्षे, तैसी दोन्ही दुरावली. जे प्राप्ती तव अलग ठेली, अन अप्राप्ती ही सांडवली श्रद्धा तया. ऐसा दोहोला अंतरला काजी, जो श्रद्धेच्या समाजी. बुडाला तया होजी कवनगती. तव श्रीकृष्ण म्हणती पार्था, जया मोक्ष सुखी आस्ता. तया मोक्षा वासुनी अन्यथा गती आहे गा. परी येतुले हेची एक घडे, जे माझारी विसाववे पडे. तेही परी ऐसेनी सुरवाडे, जो देवा नाही. एरवी अभ्यासाचा उचलता, पावली जरी चालता. तरी दिवसा आधी ठाकिता सोहंसिद्धी ते, परी तेतला वेग नवेची. म्हणून विसावा तरी निकाची. पाठी मोक्ष तव तैसाची ठेविला असे. ऐसे ऐके कौतिक हे कैसे, जे शतमखा लोक सायासे. ते तो पावे अनायासे कैवल्य काम. मग तेथीचे जे अमोघ अलौकिक भोग, भोगिताही सांग कांटाळे मन. हा अंतराय औचिता का ओढवला श्री भगवंता. देवी भोग भोगिता अनुतापी नित्य. पाठी जन्मे संसारी, परी सकल धर्माची या माहेरी. लांबा उगवे आगरी विभो श्रेयेचा. जय ते नीती पंथे चालजे, सत्य धूत बोलिजे. देखावे ते देखिजे शास्त्रदृष्टी. वेद तो जागेश्वरू, जया व्यवसाय निजाचारू. सारासार विचारू मंत्री जया. जयाच्या कुळी चिंता, झाली ईश्वराची पतिव्रता. जया ते गृहदेवता आदी वृद्धी. ऐशी निजपुण्याची जोडी, वाढी नली सर्व सुखाची कुळवाडी. ते जन्मे तो सुरवाडी योगच्युत. अथवा ज्ञानाग्निहोत्री, जे परब्रह्मश्रोत्री. महासुखक्षेत्री आदिवंत, जो सिद्धांताचे सिंहासनी. राज्य करीती त्रिभुवनी, जे कुजती कोकिलवनी संतोषाच्या. जे विवेकद्रुमाचे मुळी, बैसले आहाती नित्यफळी. त्या योगियांच्या कुळी जन्म पावे. मोटकी देहाकृती उमटे, आणि ज्ञानाची पहाट फुटे. सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा, तैसे दशेची वाट न पाहता. वैसेची या गावाने येता, बाळपणीत सर्वज्ञता वरी तया ते. ते सिद्धप्रज्ञेचे निलाभे, म्हणती सारस्वते धुबे. मग सकल शास्त्रे स्वयंबे निगती मुखे. ऐसे जे जन्म या लागे देव सकाम, स्वर्गी ठेले. ऐसे जे जन्म जया लागे देव सकाम, स्वर्गी ठेले जप होम करती सदा. अमरी भाट होईजे, मग मृत्यू लोका ते वाणीचे. ऐसे जन्म पार्थागाचे, ते तो पावे. आज मागील जे सद्बुद्धी, तेच जीवित्वा झाली होती अवधी. मग तेची पुढती निर्वती नवी लाहे. तेट सदैव आणि पायाळा, वरी दिव्यांजन होय डोळा. मग देखे जैसी अवळीला पाताळ धने. तैसे दुर्भेद जे अभिप्राय, का गुरुगम्य हन ठाय. तेत संसरे विन जाय बुद्धी तयाची. बळिये इंद्रिये येती मना, मन एकवटे पवना. पवने सहजे गगना मिळोची लागे. ऐसे नेनो काय आपैसे, तया तेची कीजे अभ्यासे. समाधी घर पुसे मानसाचे, जाणी जे योगपिठीचा भैरव. हा काय आरंभ भरेचा गौरव, की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपा आला. हा संसार उमानिते माप, का अष्टांग सामग्रीचे द्वीप. जैसे परिमळेची धरिजे रूप चंदनाचे. तैसा संतोषाचा काय घडिला, की सिद्धी भांडारी हुनी काढिला. तिसे तेने मान रुडला साधक दशे.
जे वर्षशतांची या कोडी जन्मसहस्रांची या आडी लंघिता पातला थडी आत्मसिद्धीची म्हणून साधन जात आघवे अनुसरे तया स्वभावे मग आयतीये पैसे राणीवे विवेकाचिये पाठी विचारतीया वेगा तो विवेकही ठाके मागा मग अविचारणीय ते अंगा घडोनी जाय ते त मनाचे मेहुडे विरे पवनाचे पवनपन सरे आपण पामुरे आकाशही पवनाचा माथा बुडे ये तुलेनी अनिर्वाच्य सुख जोडे म्हणून आधीची बोल बहुडे तया लागी ऐसी ब्रह्मीची स्थिती जे सकळा गतीसी गती त्या अमूर्ताची मूर्ती ओधी ठाके. श्री ज्ञानेश्वरी मासिक पारायण विधी दिवस 6वा 20. ओम द्राम श्रीं ज्ञानेशदत्त गुरुभ्यो नमो नमः. ओम नमो भगवते श्री सद्गुरुनाथाय नमो नमः.